इव्हॉल्व्स बेबीमध्ये. ठीक आहे. रिससिटेशन म्हणजे काय? रिससिटेशन म्हणजे अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये व्हायटल साईन इस्टॅब्लिश करावं लागतं. ठीक आहे, स्टेबल करावा लागतो. न्यूबॉर्न बेबीमध्ये ब्रीथिंगचे प्रोसिजर असतात ती इस्टॅब्लिश करावं लागतो नॉर्मल. ठीक आहे. व्हायटल जर स्टेबल नसेल तर त्याला स्टेबल करावं लागतं. अशी प्रोसेस म्हणजेच रिससिटेशन प्रोसेस. आपण अभ्यास करून शिकलेलोच आहोत. ठीक आहे, त्याचा आपल्याला इथं काम पडणार. तर रिससिटेशन प्रोसेसची काय आवश्यकता आहे आपल्याला? कारण जेव्हा बेबी प्रीमॅच्युअर बेबी किंवा टर्म बेबी पण जेव्हा बर्थ होतो तर त्या टायमात ते ब्रिथिंग इस्टॅब्लिश करू शकत नाही किंवा त्यांचं सॅच्युरेशन मेंटेन होत नाही. ठीक आहे, हार्ट रेट मेंटेन होत नाही. अशा वेळी आपल्याला हार्ट रेट मेंटेन करावा लागतो, ब्रिथिंग मेंटेन करावा लागतो, एअरवे ओपन ठेवावा लागतो. ठीक आहे. तर ह्या प्रोसेसला आपण रिससिटेशन म्हणतो. ठीक आहे. तर याची जरूरत आपल्याला याच्यासाठी असते की बेबी सर्व्हाइव्ह करावं. कशासाठी असते? बेबी सर्व्हाइव्ह करावं. कोणकोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला रिससिटेशनची आवश्यकता पडते? हार्ट रेट लेस दॅन 100. नाही, डिसीजमध्ये हार्ट रेट 100 आहे ते ठीक आहे. डिसीजमध्ये जर बघतो म्हटलं आपण तर प्रीमॅच्युअर बेबीमध्ये मेकोनियम स्टेनमध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असेल तर प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन, स्पॉन्टेनियस डिलिव्हरी झाली असेल तर स्पॉन्टेनियस डिलिव्हरी म्हणजे तेच प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन, त्यालाच आपण हे करतो. मदरला काही डिसीज असेल तर हायपरटेन्शन, डायबेटिक, प्रीक्लॅम्सिया, प्लॅसेंटल एबनॉर्मॅलिटी असेल तर प्लॅसेंटा प्रेविया फॉर एक्झाम्पल, बेबीमध्ये कंजेनायटल डिफॉर्मिटी डिटेक्ट झाली असेल तर और एनी डिसीज और एनी कंडिशन्स ज्याच्यामध्ये अपगर स्कोर जो आहे हा 7च्या खाली असेल. ठीक आहे. नॉर्मल 8 to 10 सांगितलेला आहे, तर 7च्या खाली असेल तर रिससिटेशन प्रोसेससाठी ॲपरेटस कोणकोणते लागतात? सर्वात प्रथम ग्लोव्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर अम्बुबॅग, त्याच्यानंतर फेस मास्क, अम्बुबॅगला जे लावतो आपण ते, सक्शन ट्यूब, फीडिंग ट्यूब, ऑक्सिजन कनेक्टर, सक्शन मशीन, लॅरिंगोस्कोप, ओरोफॅरिंजियल ट्यूब, ईटी ट्यूब, एंडोट्रॅकियल ट्यूब, इंट्राकॅप, आयव्ही फ्लुइड, त्याच्यामध्ये खास करून डिटेल,
सिरिंज 2 ml 5 ml ज्या पण आहे. इंजेक्शन मध्ये ॲड्रिनालिन, इंजेक्शन ॲट्रोपिन, इंजेक्शन मिडाझोलम, कन्व्हर्जन साठी यूज होतो मिडाझोलमचा. कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन, इंजेक्शन विटामिन के, विटामिन के तर नाही यूज सॉरी, ते आपण स्टार्टिंग मध्ये. तर सर्वात प्रथम आपण रिसर्सिटेशन प्रोसेस करताना सर्वात पहिलं काय करतो, बेबीचं टेम्परेचर मेंटेन करणे. बेबी हायपोथर्मिया मध्ये गेला नाही पाहिजे. ठीक आहे, तर बेबीला पहिली गोष्ट रॅप करणे. ठीक आहे, किंवा वॉर्मरच्या खाली ठेवते. ठीक आहे, म्हणजे पहिलं प्रोसेस काय आहे, टेम्परेचर मेंटेन करणे. बरोबर आहे. दुसरं, बेबी डिलिव्हर झालेला आहे तुमच्याकडे, बेबी ब्रीथिंग करत नाही आहे, तर आपण त्याला स्टिम्युलेट देतो. स्टिम्युलेशन कसं देतो, बेबीला असं पकडतो, उलटा करतो आणि बॅक रब करतो. ठीक आहे, हे हेड हालायला नाही पाहिजे. ठीक आहे, किंवा बेबीला एका साईडला ठेवतो आपण, सॉरी बेबीला एका साईडला करून आपण, ठीक आहे, रब करतो चेस्ट, सॉरी बॅक साईड. हा, तर बॅकला आपण रब करतो. व्हिडिओ स्टॉप करतो. हे जे सोल आहे याला आपण स्टिम्युलेट करतो. कसं, वन फिंगर किंवा मिडल फिंगर. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होतं की बेबीचे नर्वस सिस्टम आहे ते स्टिम्युलेट होतात आणि कधी कधी बेबी ट्राय करतो आणि रेस्पिरेशन इस्टॅब्लिश होतो. ठीक आहे. सेकंड आहे, जर यांनी इस्टॅब्लिश नाही झाला, ठीक आहे, म्हणजे रेस्पिरेशन बेबी घेऊनच नाही राहिलेला आहे, सॅच्युरेशन मेंटेन होऊन नाही राहिलेलं आहे. ठीक आहे, तर पोझिशन काय असते बेबीची हमेशा, तर कॉटन रोल बँडेज असतो. ठीक आहे, त्याला अशा प्रकारे रोल करायचं आणि हे शोल्डरच्या खाली ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते की हे नेक एक्सटेंड होते आणि एक्सटेंड झाल्यामुळे बेबीला ब्रीथिंग करायला सोयीस्कर होते. तर सर्वात प्रथम आपण याला रोल बँडेजला शोल्डरच्या खाली ठेवतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे नेक का झाली, एक्सटेंड झाली. ठीक आहे, हा. त्याच्यानंतर ऑक्सिजन द्यायचा बेबीला. ठीक आहे, जर बेबी रेस्पिरेशन घेत आहे पण सॅच्युरेशन मेंटेन करत नसेल तर सर्वात प्रथम काय करायचं, ऑक्सिजन सप्लाय करायचा. ऑक्सिजन सप्लाय केल्यानंतर जर बेबी सॅच्युरेशन मेंटेन करत आहे आणि रेस्पिरेशन पण व्यवस्थित आहे, हार्ट रेट अबोव 100 आहे, हा, तर बेबीला शिफ्ट करायचं एनआयसीयू मध्ये. कशावर, ऑक्सिजनवर. पण ऑक्सिजन देऊन सुद्धा बेबी रेस्पिरेशन घेत नाही आहे, पल्स 100च्या खाली जात आहे, हा, सॅच्युरेशन मेंटेन करत नाही आहे, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, अंबू एअर मास्क. ठीक आहे, अंबू करताना काळजी काय घ्यायची आहे, पूर्ण स्टेरिलाइज असलं पाहिजे. ठीक आहे, ग्लोव्ज घालायचे आहे व्यवस्थित. विदाउट ग्लोव्ज नाही.
त्याच्यानंतर हे आहे अंबू पोलवर थोडं पॉज करा. ठीक आहे, व्हिडिओ बनवून आणि आता 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. चालू करा. केलं ना? हा झाला ऑक्सिजन कनेक्टिंग पाईप. याला पहिला अंबू बॅगला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि हा ऑक्सिजनला कनेक्ट करायचा. ठीक आहे, इथं एक अजून कनेक्टर असतो. बंद कर थोडा वेळ, हा डिलीटच करशील. एक याचा ऑक्सिजनला कनेक्ट होतो. ऑक्सिजन हमेशा ह्युमिडिफाईड वापरायचं. ह्युमिडिफाईड म्हणजे ऑक्सिजन वॉटरमधून जे येतात. ठीक आहे, मी तुम्हाला कनेक्टिंग याच्यामध्ये दाखवेल, म्हणजे एनएससी मध्ये दाखवेल कसं असते का. ठीक आहे, तर ह्युमिडिफाईड ऑक्सिजनला आपण ते कनेक्ट केलेलं आहे. ही अंबू बॅग आहे. अंबू बॅग हमेशा नोज आणि माउथ कव्हर करायला पाहिजे. ठीक आहे, बिलकुल ह्या टाईपला नेक एक्सटेंड करायची आहे आपल्याला. ठीक आहे, आणि 3-3चे पंप करायचे आहेत. 1 2 3, 1 2 3. ठीक आहे, हा. तर त्याच्यामुळे काय होतं की चेस्ट एक्सपांड होतो. ठीक आहे, आणि याच्यामुळे रेस्पिरेशन इस्टॅब्लिश होते. आता बघायचं की बेबी सॅच्युरेशन मेंटेन करत आहे का, हार्ट रेट 100च्या अबोव आहे का. ठीक आहे, जर बेबी सॅच्युरेशन मेंटेन करत असेल, हार्ट रेट 100च्या वरती असेल, तर बेबीला शिफ्ट करायचं. ठीक आहे, पण बेबी सॅच्युरेशन मेंटेन करतच नाही आहे, अंबू करून सुद्धा हार्ट रेट 100च्या खाली जात आहे. ठीक आहे, तर चेस्ट कॉम्प्रेशन पण द्यायचं. आपण त्याला काय म्हणतो, CPR. ठीक आहे, CPR द्यायचं. CPR कसं देतो आपण, एक कव्हर करून 1 2 3 1 CPR. ठीक आहे, 1 2 3 1 CPR. CPR द्यायचे 2 पद्धत आहे. 2 पद्धत आहेत CPR देण्याच्या, थंब मेथड आणि 2 फिंगर मेथड. ठीक आहे, तर 3दा चेस्ट कॉम्प्रेशन करायचं आहे. 1 2 3 आणि एकदा अंबू. ठीक आहे, समजलं सर्वांना. बघा, 1 2 3 अंबू, किंवा 2 फिंगर मेथड. 1 2 3 आणि एकदा अंबू. ठीक आहे, तर चेस्ट कॉम्प्रेशन करत राहायचं. असं कितीचे सायकल असतात, 3चे. ठीक आहे, 1 2 3 असं 10दा करायचं. 30-30चे सायकल असतात. त्याच्यानंतर बघायचं की बेबी मेंटेन करत आहे की नाही बा. ठीक आहे, जर सॅच्युरेशन मेंटेन करत आहे, हार्ट रेट मेंटेन होत आहे, ठीक आहे, रेस्पिरेशन व्यवस्थित होत आहे, तर बेबीला शिफ्ट करायचं. ठीक आहे, पण इतकं करून सुद्धा हार्ट रेट जर बिलो 60 जात आहे, हार्ट रेट बिलो 60 जात आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला इंजेक्शन ॲड्रेनालिन लावावं लागेल. ठीक आहे, इंजेक्शन ॲड्रेनालिनचा डोस काय, ॲम्पूल जे असतात ॲड्रेनालिनचे 1 ml चे, ते 1:1000 देतात. आणि आपण जेव्हा लावतो त्याला डायल्यूट करून लावतो 1:10,000 मध्ये. ठीक आहे, तर त्याला आपल्याला कशामध्ये डिझॉल्व करावं लागेल, पहिलं 10 ml मध्ये. ॲड्रेनालिनला आपण 10 ml मध्ये डायल्यूट करू. ठीक आहे, 10 ml मध्ये डायल्यूट केल्यानंतर ते झालं 1:10,000. ठीक आहे, 1:10,000. ॲड्रेनालिनचा डोस असतो 0.1 ते 0.3 ml पर केजी. 1:10,000 डायल्युशन मध्ये. समजलं, किती, 0.1 ते 0.3 ml पर केजी. ठीक आहे, 1:10,000 मध्ये. आता ते पुश केलं आपण, सेम प्रोसिजर केली, CPR अंबू. ठीक आहे, याच्यानंतर जर सॅच्युरेशन मेंटेन होत आहे बेबीचं, हार्ट रेट 100च्या अबोव जात आहे,
ठीक आहे, हो हार्ट रेट अबोव जात आहे, सॅच्युरेशन मेंटेन करत आहे, रेस्पिरेशन स्टॅब्लिश झालेलं आहे व्यवस्थित, तर बेबीला आपण NICU मध्ये शिफ्ट करतो वॉर्मरच्या खाली. ठीक आहे, वॉर्मरच्या खालीच प्रोसिजर चालू राहते सर्व. ठीक आहे, पण जर बेबी सॅच्युरेशन मेंटेनच नाही करत आहे, हार्ट रेट पुन्हा 60च्या खाली जात आहे, तर आपण ॲड्रेनालिनचा रिपीट डोज करू शकतो. ठीक आहे, हां सेम याच्यामध्ये ॲड्रेनालिनचा रिपीट डोज करायचा, सेम प्रोसिजर करायची. समजलं? जर बेबी फॉर एक्झाम्पल हार्ट रेट मेंटेन करत आहे, सॅच्युरेशन मेंटेन करत नाही आहे, ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये समजायचं की बेबीला कोणता तरी हार्ट डिसीज आहे, तर मग 2D इकोकडे ॲडवाइस करायचं. ठीक आहे, कारण बेबी जेव्हा ॲपनियामध्ये जातो तर हार्ट रेट सॅच्युरेशन डाऊन होत आहे, म्हणजे हार्ट रेट पण डाऊन होतात. ठीक आहे, पण हार्ट रेट मेंटेन होत आहे, सॅच्युरेशन मेंटेन होत नाही आहे, तर कुठं तरी हार्ट डिसीज आहे. ठीक आहे, तर 2D इको ॲडवाइस. रेस्पिरेशन स्टॅब्लिश करण्यासाठी आपण प्राणप्रत्यागमन शिकलेला आयुर्वेदामध्ये शिकला. तर प्राणप्रत्यागमन मध्ये आपल्याला आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, की एअरवे श्वासोच्छवास स्टॅब्लिश करणे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो, सर्वात प्रथम माउथ आणि नोज मध्ये जे म्युकस आहे किंवा जे पण सिक्रेशन आहे त्याला आपण बाहेर काढतो. कशाने? सक्शन बलनी किंवा सक्शन मशीन. ठीक आहे, तर सर्वात प्रथम आपण कशाचं सक्शन करतो? माउथचं. सर्वात पहिला आपण बलनी माउथ मध्ये जे पण सिक्रेशन आहे किंवा जे पण म्युकस आहे ते पूर्ण बाहेर काढतो. नंतर कशाचं सक्शन करतो? नोजचं. ठीक आहे, तर पहिलं माउथ नंतर नोज. याच्यामुळे काय होतं की बेबीला एअरवे ओपन होतो आणि श्वास घ्यायला त्रास होत नाही. ही झाली पूर्ण रेजिस्ट्रेशनची प्रोसिजर. ठीक आहे, पण फॉर एक्झाम्पल पहिला आपल्याला जेव्हा बेबी डिलिव्हर होतो, सॅच्युरेशन मेंटेन करत नाहीये, तर आपण त्याला वॉर्म करतो, वॉर्मरच्या खाली ठेवू. ठीक आहे, टेम्परेचर मेंटेन करतो. कधी कधी काय होतं की बच्ची डिलिव्हर झाल्यानंतर बच्चूला कन्व्हर्जन येतात, त्याच्यामुळे पण सॅच्युरेशन बच्चू मेंटेन करत नाही. तर अशा कंडिशनमध्ये एंटी कन्व्हर्जन ड्रग्स आपल्याला बच्चूला लावावा लागतो. ठीक आहे, एंटी कन्व्हर्जन ड्रग्स कोणते सांगितलेले आहे? लेव्हिपिन इंजेक्शन, लेव्हिपिन इंजेक्शन, गार्डियन, इंजेक्शन फॉस्फेट. तर सर्वात प्रथम आपण इंजेक्शन लेव्हिपिन करतो. ठीक आहे, त्याचा डोज आहे 10 mg per kg पर डोज. हा मेंटेनन्स डोज आहे. लोडिंग डोज आहे 20 mg per kg पर डोज. सोबत सिडेटिव्ह पण लावा. सिडेटिव्ह मध्ये इंजेक्शन मिडाझोलम, लोराझेपम, दोघांचे डोज आहे 0.1 mg per kg पर डोज. तर एंटी कन्व्हर्जन असेल बच्चूला, ठीक आहे, तर आपण एंटी कन्व्हर्जन ड्रग्स लावणार. ठीक आहे, बेबी जर हायपोग्लायसेमियामध्ये असणार, आपण शुगर बघणार. शुगर किती असते नॉर्मल? 40/60. ठीक आहे, तर हायपोग्लायसेमियामध्ये बच्चू असेल, त्याच्यामुळे पण कन्व्हर्जन येतात बच्चूला, त्याच्यामुळे पण बच्चू सॅच्युरेशन मेंटेन करत नाही. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये शुगर मेंटेन करण्यासाठी आपण D10 लावतो. D10चा बोलस घेतो. ठीक आहे, डोस काय आहे D10चा बोलसचा? 2 ml per kg पर डोज. 2 ml per kg. तर बेबीचा आपल्याला शुगर मेंटेन करावं. पोटाखाली नाही
हाँ, नेक एक्सटेंड कर, बिल्कुल शाबाश. अंबू कर, अंबू नोज आणि माउथ कव्हर करायचं असतं. हां, कर अंबू. याला थोडं हे करायचं. हां, कर अंबू. तीनदा. शाबाश. अजून समजलं? हां, 2 फिंगर मेथड. बच्चूला असं पकडायचं आहे. 1 2 3. कर अंबू. 1 2 3. कर अंबू. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. अशा प्रकारे पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन करायचं. ठीक आहे. हा आहे लॅरिंगोस्कोप. ब्लेड कोणते वापरतो आपण? 0 आणि 0 0. 0 0 प्रीटर्म बेबीसाठी वापरतो आणि 0 टर्म बेबीसाठी. 0 0 प्रीटर्म बेबीसाठी आणि 0 टर्म बेबीसाठी. हे बघ, दिसलं सर्वांना? हे नोट असतो, याला असं फिट करायचं. ओके. हा झाला लॅरिंगोस्कोप. ठीक आहे. फिट करून बघ. नाही झालं, फिट नाही झालं. नाही, याला याच्यामध्ये हे करायचं आहे. बघ केलं, याला पूर्णपणे स्ट्रेट येते, तेव्हा झाला इथला. समजलं? इथं गॅप नसते. थांबणार आहे. हा, ठीक आहे. सर्वात प्रथम बेबीच्या मागच्या साईडला उभं राहायचं इंट्युबेशन करताना. ठीक आहे. बेबीची पोझिशन जी आहे ते ह्या प्रकारे असायला पाहिजे. बिलकुल. ठीक आहे. पॅड हा शोल्डरच्या खाली असायला पाहिजे. ताकि नेक एक्सटेंड नाही. बेबीच्या बिलकुल मागच्या साईडला उभं राहायचं इंट्युबेशन करताना. नेक बिलकुल एक्सटेंड. लॅरिंगोस्कोप हमेशा लेफ्ट हँड मध्ये. ठीक आहे. आणि इटी ट्यूब राईट हँड मध्ये. बिलकुल ह्या पोझिशन मध्ये. इथे हे आहे. ठीक आहे. बिलकुल जिभेच्या खाली जायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला तिथं 2 ओपनिंग दिसतात. कोणते? एसोफॅगस ओपनिंग आणि दुसरी ग्लुटाइटिस. ठीक आहे. तर एसोफॅगस ओपनिंग वरती असते, ग्लोटिक्स खाली असते ओपनिंग. ठीक आहे. तर ग्लोटिक्सची ओपनिंग असते, त्याच्यामध्ये इटी ट्यूब इन्सर्ट करायचं असते. ठीक आहे. आता कुठपर्यंत इन्सर्ट करणार? 6+ वेट. 6+ वेट म्हणजे त्याची जी लंबाई आहे हे माउथ पासून आपण कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. 1 kgचा असेल तर माउथ पर्यंत 7 सेंटीमीटर पर्यंत आलं पाहिजे. 2 kgचा असेल तर 8 सेंटीमीटर पर्यंत आलं पाहिजे. म्हणजे 6+ वेट. ठीक आहे.
ह्या हिशोबानं आपण इन्सर्ट करतो. किती किती टाइम्स बघा, 7, 8, 9, 10, 11, 12 दिसले नंबर सर्वांना. तर इन्सर्ट केल्यानंतर माऊथपर्यंत त्याची लेंथ 6 प्लस वेट असायला पाहिजे. म्हणजे 1 kgचा असेल तर 7 वर फिक्स करायचं आहे, 2 kgचा बेबी असेल तर 8 वर फिक्स करायचं आहे, 3 kgचा बेबी असेल तर 9 वर फिक्स करायचं आहे. ठीक आहे, त्या हिशोबानं फिक्स करायचं. आता फिक्स केलं त्याच्यानंतर काय करायचं आहे, अंबू करायचं आहे. कशासाठी, ऑस्कल्टेशन, म्हणजे एअर एंट्री जी आहे हे सिमेट्रिकल आहे की नाही ते चेक करण्यासाठी. कधी कधी काय होतं, एटीट्यूड एका साईडला चालली जाते, त्याच्यामुळे एका लंग्समध्ये ऑस्कल्टेट होत नाही, दुसऱ्या लंग्समध्ये जास्त आवाज येतो, जास्त. ठीक आहे, जास्त एअर एंट्री असते. तर ऑस्कल्टेट करताना ह्या साईडला हे करायचं, ऑस्कल्टेट. थोडं स्टॉप करत मास्क काढून टाकायचं आहे. ठीक आहे, ते अशा प्रकारे कनेक्ट होतं. ठीक आहे, की बस इन्सर्ट असतो फॉर एक्झाम्पल, आणि आपण अंबू करतो. ठीक आहे, असं अंबू करत असताना ऑस्कल्टेशन कर बरं, अंबू पकडून ठेवतो. आपल्याला इथं ऑस्कट करायचं असतं एक्झिलरी रिजनमध्ये. ठीक आहे, एअर एंट्री सिमेट्रिकल आहे हे चेक करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, जर ट्यूब ट्रॅकियलमध्ये नाही गेली आणि एसोफेगसमध्ये गेली तर आपल्याला कसं माहीत पडणार, एअर एंट्री जे आहे ते इथं आपल्याला फील होणार. ठीक आहे, एअर एंट्री कुठं फील होणार, एब्डॉमेनमध्ये. बिलकुल अम्बिलिकलच्या वरती जर स्टेथोस्कोप ठेवला आपण की आपल्याला ते तिथे एअर एंट्री दिसणार, आणि इकडे बिलकुलच एअर एंट्री येणार. तर हे झालं इंट्युबेशन. इंट्युबेशन झाल्यानंतरची प्रोसिजर. ठीक आहे, याच्यानंतर कॉम्प्लिकेशन का असू शकतं. आपण इंटुबेट केलं, वेंटिलेटर ठेवलं बेबीला, रिससिटेशनचे कॉम्प्लिकेशन काय काय असू शकतात. सर्वात पहिलं ब्लिडिंग. ठीक आहे, रिससिटेशन करताना सर्वात मेजर जर कॉम्प्लिकेशन कोणतं असेल तर ते काय आहे, ब्लिडिंग. एक्सेसिव्ह ऑक्सिजन पुरवठा होतो बेबीला. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होऊ शकतो, रेटिनोपॅथी, आरोग्य. ठीक आहे, प्रीमॅच्युअर बेबी किंवा बेबी जर त्यांना जर जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर आरोग्य, रेटिनोपॅथी निर्माण होऊ शकते. ठीक आहे, दुसरं कॉम्प्लिकेशन. तिसरं निमोथोरॅक्स, इन्फेक्शनचे जास्त चान्सेस असतात कारण बेबीला आपण जास्त हँडलिंग करतो. बेबी हायपोथर्मियामध्ये जाऊ शकतो. रिकव्हरीसाठी जास्त वेळ घेतो बेबी, लेट रिकव्हरी. ठीक आहे, तर हे कॉम्प्लिकेशन्स.